करून बघायचं कसं दिसतं. हे फुल आहे हां. ओके. त्याच्यामध्ये किती कलर आहेत हे बघायला येतं. ते पहिल्या कलरमध्ये हे होणार, दुसऱ्या कलरमध्ये हे, तिसऱ्या कलरमध्ये हे काम होणार, चौथ्यामध्ये हे आणि पाचवामध्ये हां. असं बॅग घ्यायचं. नंतर 2 नंबरमध्ये यायचं, कलर सिलेक्ट करायचे. 1 2 3 4 आणि 7 नंबरचं सिलेक्ट आहे. 1 2 3 4 आणि 7 कलर आहे तिथं ऑलरेडी. ठीक आहे. चेंज करायचं असेल तर इथून चेंज करायचं आपल्याला कुठला नंबर वगैरे. कलर म्हणजे निडल नंबर आहे ना? हां, निडल नंबर. एकच्या ठिकाणी आपण 12 नंबर पण घेऊ शकतो. घेऊ शकतो की. पण मग इथं आता 1 घेतला आहे ना, तर 1च्या ठिकाणी हा निळा धागा चालणार. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असे नंबर असतात त्याचे. ठीक आहे. आता इथं आपण हे आहे तेच कलर ठेवले, पुढे आलो आपण. आता इथं यायचं, पण आधीची डिझाईन दिसते हां, कॅन्सल करायची आधीची आणि आत्ता घेतलेली आपण कन्फर्म करायचं. ठीक आहे. आता निडल सिलेक्ट करायचं. आपलं 1 नंबरचे पहिलं निडल होतं, 1 नंबर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 3 नंबर द्यायचं. फ्रेम एरिया आपल्याला डिझाईन कुठं बसवायचं तिथं न्यायचं. ते हे पहा, लेझर दिसतं का खाली मशीन, हे लेझर पळवायचं. जिथं आपल्याला डिझाईन बसेल असं वाटतंय तिथं आपण बसवायचं ते डिझाईन. आता इथं घेतलं, इथं घेतलं मी हां. आता फ्रेम मारायची. फ्रेम मारलं, लेझर जेवढ्यात फिरतं ना तेवढ्यात ती डिझाईन होत असते. लेझरचा जेवढा चौक आहे ना तेवढ्यामध्ये ही डिझाईन कम्प्लीट होतं. ओके. आता एवढ्यामध्ये बसते, काय अडचण नाही. मी इथं यायचं, ऑन केलं की चालू झालं. इथं टाईम दिसतंय, इथे टाके 3867 आहेत. 6 मिनटाचा वेळ दिसतोय. थोडं स्पीड वाढवलं की वेळ कमी होऊन जातो. किती डिझाईन व्हायला लागले. स्पीड किती ठेवला आहे? लास्ट 850 आहे, पण हे ॲटो मोडवरती आहे ना. ॲटो मोडवर असलं की मशीनला जेवढं स्पीड पाहिजे तेवढं स्पीड घेतं. पण आता स्पीड किती 850च्या स्पीडला ठेवलं आहे. ऑटोमॅटिक मशीनला आता 450ची गरज आहे, कारण ॲटोला ठेवलं ना. ॲटो म्हणजे मशीनला जेवढं पाहिजे तेवढं घेतं.
सर एक मिनिट. आपल्याला आता चालू आहे, हां डिझाईन चालू आहे, मशीन चालू आहे. हां मध्ये जर थांबवायचे असले तर स्टॉप करायचं. तिथनं स्टॉप दाबलं तर थांबते, आपोआप चालू. जागेवर थांबते. परत हेच दाबायचं, ऑन होते. थोडा स्पीड वाढलं तर मशीन व्हायब्रेट होती का? नाही ते खालचं पेंट हे असतं ना रबर, हे नट तर व्यवस्थित प्रॉपर टाईट केलं ना की काय हालत सुद्धा नाही मशीन. ओके. टोटल स्टिचचं किती किती दिसतंय? ते टोटल स्टिचेस 3800चं. टायमिंग एवढं राहिलं याचं. माप असतं सेंटीमीटरमध्ये. दिवसभरात जर कंटिन्यू चालवली हां एकच डिझाईन हां तर आपल्याला हे ना